पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सातारा आणि पुणे वगळता इचलकरंजी अपवाद वगळता तिथेही तिरंगी लढत झाली, महाविकास आघाडीला यश मिळालं. उत्तर असाच वातावरण संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विरोधकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मालक तुम्ही तर दीर्घकाळ विधानमंडळामध्ये काम केलेलं आहे, संजय मामाने सुद्धा काम केलं आहे, आमच्या मोह साहेबांनी आपला यशवंत माने साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथमच किमान 8 मुख्यमंत्री तयार झाले होते, पण आता कधी शपथ होते आणि आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ. 47 जागांच्या वरती मंत्रिमंडळाची संख्या सीमित कायद्याने झालेली आहे. किमान 70-80 जणांनी नवीन कोट ठरवून शिवलेले होते आणि मतदान झालं आणि मतमोजणीला 1 दिवस होता. त्याला अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या जागा दालनं कुठले आहेत ते पण बघण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कळलं नव्हतं की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय. लाडकी बहीणची योजना ज्याला सभागृहामध्ये अजितदादांनी घोषित केली, पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यावेळेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, सरकारचं पाठबळ दादांच्या पाठीमागे उभं राहिलं. पण मला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्याचं काम तुमचे आणि माझे नेते अजितदादांनी त्या कालावधीमध्ये वर्षानुवर्ष थकबाकीची काही 20 पंपाची थकलेली होती 1400 कोटी रुपयाची ती माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या माध्यमातून घेतला गेला. अनेक कल्याणकारी योजना त्यावेळेला केल्या गेल्या. विरोधकांनी सतत आवाज उठवला गेला की ही योजना जर का राबवली गेली तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, त्याला इंग्रजीमध्ये बँकरप्ट आपण म्हणतो, बँकरप्ट होईल, ही योजना यशस्वी होऊ शकणार नाही. उलट स्वतःला महिलांच्या नेत्या म्हणवणाऱ्या विरोधकांच्या पैकी अनेक महिला नेत्यांनी, रुपालीताई या ठिकाणी तुम्ही साक्षीदार आहात, 1500 रुपयामध्ये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेताय की काय, या पद्धतीने महिलांच्या स्वाभिमानाला एकतर नख लावण्याचा दुर्दैवीचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये सुरू झाला. पण अजितदादांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव असतील, देवेंद्रजी असतील आणि तुमची लेख असलेली आदिती असेल, त्यांनी शेवटच्या स्तरापर्यंत योजना राबवली आणि त्या कालावधीमध्ये 2,40,00,000 महिलांच्या पर्यंत ती योजना राबवली गेली. त्या साऱ्याचा परिणाम नेमका काय उमटत होता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये यशाची धुंदी चढलेल्यांना त्या कालावधीमध्ये कळला. जाग्यावरती आले ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला 238 जागांच्या वरती महाविकास आघाडी त्या महायुती निवडून आली आणि महाविकास आघाडीला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं. स्वतःच्या पायावरती विरोधी पक्ष नेता निवडणं इतकं संख्याबळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी मिळालं नाही. हे सत्य तुम्हाला आणि मला नाकारता येईल. लोकसभेला त्यांना यश मिळालं, ते मालक त्यांच्या कर्तृत्वातून मिळालं आणि विधानसभेला आपल्याला यश मिळालं ते EVMच्या मुळे मिळालं. असा रडीचा डाव खेळण्याचं काम आजही विरोधक त्या ठिकाणी करताय. आज मी निर्धार नवपर्वाचा हे घोषवाक्य घेऊन मी आणि माझे सहकारी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये का फिरतो. मी खासदार झालो, अनेक महायुतीचे खासदार झाले, मुख्यमंत्री झाले, 2 उपमुख्यमंत्री आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 42 मंत्री आहेत, 238 आमदार झाले. पण ज्यांच्यामुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्यांची निवडणूक गेली 8 वर्ष त्या ठिकाणी झाली नाही. महापालिका असेल, प्रवर्ग नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुका गेल्या 7-8 वर्षामध्ये न झाल्यामुळे मधल्या कालावधीमध्ये सक्षमपणाने काम करणारी एक फळी या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दुर्दैवाने दूर आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले 4 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक थेटपणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याच्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्या निवडणुका येतील. त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या मुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान, त्याला राजकीय ताकद देण्याची वेळ येते, त्याला त्यांच्याकडे जावं, त्यांचं मन समजून घ्यावं या हेतूने राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. हे मला माझ्या या दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. मी आभार मानतो माझ्या दोन्ही आणि सगळ्या सहवासियांचं, माझ्या सगळ्या माझी 3 आमदार नेत्यांचं की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा उद्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आज यथोचितरित्या स्वागत करत आम्हाला अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा दिल्या. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्याच्या चरणी मी प्रार्थना करतो उदंड आयुष्य मिळावंच, पण जे आयुष्य आम्हाला मिळेल ते सोलापूरकरांच्या आणि महाराष्ट्राच्या चरणी सेवेच्या भावनेने समर्पित करण्याचं भान आम्हाला सतत राहावं हीच या ठिकाणी प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आज मी आलो तर आढावा घ्यायला, अनेक जिल्ह्यांच्या मध्ये गेलो तर कमिट्या नाही, विविध सेलच्या नियुक्त्या नाही. आता तुम्ही जो अहवाल दिला तो इतका आहे, तो वाचायला गेलो तर दिवसाच्या 24 तास पूर्ण इतका अहवाल महिलांनी दिलाय, तुम्ही दिलाय, निरीक्षकांनी दिलाय. त्याचा अर्थ संघटनेचं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. मधल्या कालावधीमध्ये तुमच्या प्रयत्नातून
चंदन शिवे साहेबांचा प्रवेश झाला. त्यावेळेला दादांना जाता आलं, त्यांना थोडंसं राग आला, पण मी आलो. आपलं नातं त्या वयापासून जोडलं आहे. किसन तर आहे पहिल्यापासून. एकदा ही माणसं विचारांनी जोडली गेलीच्या नंतर अजिबात काढता नसले कारण राजन मालकांच्या सोबत आम्ही दीर्घकाळ विधिमंडळामध्ये काम करत आलो. संजय मामा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर ते विधिमंडळामध्ये आले. यशवंत माने तर गेले 5 वर्ष असं करत अख्ख्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झाले. पण आज बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा सन्मान, तुम्ही सत्तेवरती असाल असाल, सुनील तटकरेकडे अजित दादांकडे जो मान तुमचा पूर्वी होता तो आजही कायम आहे, हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. तुम्ही काय खंत व्यक्त केली, त्याची योग्य ती नोंद मी घेतली. अलीकडच्या कालावधीमध्ये जे पदाधिकारी नेमले गेले असतील त्याचंही मी मूल्यमापन करेन. लगेच काय वेगळं करणार असताना पण मूल्यमापन. पण एक बाब नक्की आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन उभं करत असताना अलीकडच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंडपैकी यश मिळाल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याच्या बाबतीमध्ये एकतरची रीत लागली. विविध पक्षामध्ये काम करणारे माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, ज्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एकंदरीत आमच्याबद्दलचा एक वेगळा भावना निर्माण झाला होता, त्या संबंध अल्पसंख्याक समाजात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत आहे. आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये सुद्धा आता विश्वास निर्माण झाला आहे. नाही, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या हक्काचं रक्षण करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास वाटल्यामुळे मोठ्या प्रमाणावरचा पक्षप्रवेश आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेला पाहायला मिळतो. अशा वेळेला संघटनेची मध्ये सुद्धा काय शिस्त आहे. ज्या ठिकाणचे पक्षप्रवेश असतील, तिथला जिल्हाध्यक्ष असेल, कार्याध्यक्ष असेल, तिथे पक्षाचे प्रमुख असतील, त्यांना बोलूनच घेऊन ते पक्षप्रवेश त्या ठिकाणी केले पाहिजे. अडचणीच्या काळात जी नव्हते आणि आता सत्तेचे आल्याच्या नंतर जे येतात, सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी बोलत नाही, जे काही त्या सत्तेसाठी येतात ते सत्तेसाठीच येतात, जे येतात ते विचारापोटी येतात, आपल्या नेतृत्वाच्या बद्दल कमालाचा विश्वास अजितदादांच्या बद्दल आहे त्याच्यापोटी येतात. आणि म्हणून अशा पैकी पारखून घेऊन पण पक्षाच्या मूळ संघटनेला विश्वासात घेऊन या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या पद्धतीचं काम लहान ठिकाणी दिलं जाईल. मी तुम्हाला दुसरा विश्वास देतो, राज्यामध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये एक समन्वय समिती आहे. बावनकुळे साहेब आहेत, सुनील तटकरे आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, हसन मुश्रीफ आहेत, शंभूराव देसाई आहेत, उदय सामंत आहेत. आम्ही अनेक वेळेला बसतो. महामंडळ, तालुका समिती, जिल्हा स्तराच्या समित्या, आमचे माजी खासदार आनंद पानसरे त्या कामामध्ये आम्हाला मदत करतात. एका धोरणात्मक निर्णयाच्या पातळीवरती आम्ही आलेलो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा चर्चा केली. महायुती अभ्यर्थ राहिली पाहिजे. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्या एका पक्षाला, युतीला किंवा आघाडीला जेवढं बहुमत मिळालं नाही त्याविषयी 238 संख्याबळ आज महायुतीच्या पाठीमागे राज्याच्या 12 कोटी जनतेने अतिविश्वासाने त्या ठिकाणी दिले. महायुती अभेद्य राहिलीच पाहिजे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये, एखादा जिल्ह्यातला विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय समीकरण आहे. निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सगळेजण फिरत असताना संघटनेची माहिती मी घेतो, महिलांची माहिती घेत असतात, युवकांची घेतली जाते, ओबीसीची, अल्पसंख्याक सेलची, सामाजिक न्याय सेलची एका बाजूला आम्ही घेत असतो. त्याच वेळेला आम्ही कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो की आगामी येणाऱ्या निवडणुका काय पद्धतीने आपण लढणार आहे. म्हणून आपण जे काय सांगाल ते आम्ही मान्य करूच, याच्या शंका काय करणार. मी राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा प्रफुल्लभाईंना, भुजबळ साहेबांना या सगळ्या दौऱ्याचा एक तपशीलच माझ्या समेत असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समेत त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि या सगळ्या नेत्यांना सुद्धा माहिती असलं पाहिजे की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमक्या भावना काय. आणि ज्या वेळेला महायुतीची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा स्पष्टपणाची भूमिका मी मांडेन, भारतीय जनता पक्षाचे नेते मांडतील, शिवसेनेचे सुद्धा मांडतील. आणि ती